कोल्हापूर ते मुंबई जाणाऱ्या अशोका कंपनीच्या खासगी आराम बसवर आज पहाटे 12च्या दरम्यान किनी गावच्या हद्दीत अनोळखी 7 ते 8 इसमाने चाकूचा धाक दाखवून सुमारे 1,22,00,000 रुपयाचा धाडसी दरोडा टाकला होता। स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागास मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सापळा रचून हा दरोडा टाकणाऱ्या साधनांना मुद्देमालसह अटक केली आहे। अटक केलेल्यामध्ये लक्झरीचा शब्बीर अफगाणी राहणार उजगाव याच्यासह आदेश अरविंद कांबळे, आदिनाथ संतोष विपणे सांगली, जैद बशीर अफगाणी उजगाव यांचा समावेश आहे। कोल्हापुरातून मुंबईकडे जाणारी अशोका कंपनीची खासगी आराम बस क्रमांक MH09GA 7272 ही रात्री 11च्या दरम्यान कोल्हापुरातून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली। तावडे हॉटेल या ठिकाणी 3 अनोळखी व्यक्ती बसमध्ये बसल्या। ही बस पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किनी गावच्या हद्दीतील भुताचा माळ परिसरात आली असता बसमधील तिघांनी चाकूचा धाक दाखवून बस रस्त्याकडेला थांबवली। मागून पाठलाग करत असलेल्या टोळीने बसमध्ये घुसून बसमधील सुतळी बारदांमधील 34 किलो वजनाची चांदी, प्लास्टिक पोत्यातील 26 किलो वजनाची चांदी, मशिनरीचे स्पेअर पार्ट आणि 10 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक मोबाईल हँडसेट असा सुमारे 1,22,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पसार झाले। पसार होताना संशयित दरोडेखोरांनी बस चालक आणि प्रवाशांना या हद्दीत थांबायचं नाही, नाहीतर जीवानिशी मारू अशी धमकी दिल्याने बस पुढे निघून गेली आणि चालकाने सांगली जिल्ह्यातील कणेगाव इथं थांबून सांगली जिल्ह्यातील 112 क्रमांकावर फोन केल्यानंतर सांगली पोलिसांनी धाव घेतली। सर्व प्रवाशांना घेऊन बस पेठ वडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली। रात्री जयसिंगपूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह वडगाव पोलिसांनी शोध मोहिमेला सुरुवात केली। आज सकाळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी भेट देऊन तपासाबाबत योग्य सूचना केल्या। मिळालेल्या माहितीनुसार याचे सूत्रधार अक्षय कदम आणि लक्झरीचा किन्नर सैफ अफगाणी असल्याचं सिद्ध झाले। पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत अक्षय कदम याला घरातून त्यांनी चोरलेली सर्व चांदी तसेच इतर साहित्य जप्त केले। तसेच त्याने दिलेल्या माहितीनुसार दुपारी त्र्यंबोली परिसरात इतर त्याच्या सहकाऱ्यांनी अटक केलं। या सर्वांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे। टीव्ही नेक्स्ट मराठी वडगावहून सतीश मोरे। आज पहाटे वडगाव पोलीस स्टेशनला एक गुन्हा रिपोर्ट झालेला होता। यांच्यामध्ये एक बस जी आहे कोल्हापूरवरून एक ट्रॅव्हल्स मुंबईसाठी निघाली होती। त्यांच्यामध्ये एक जे अंगडी होते त्यांच्यासोबत जवळपास 60 किलो चांदी, 10 ग्राम सोनं आणि काहीतरी मशिनरीचे स्पेअर पार्ट्स होते। प्रवास करताना काही 3 माणूस जे आहे तो तावडे हॉटेल पासून ते ट्रॅव्हलमध्ये चढले आणि पठार फाटेमध्ये ते ड्रायव्हरच्या चॅम्बरमध्ये आले आणि त्यांनी कोयता लावून ड्रायव्हर आणि क्लीनर आणि जे फिर्यादी आहे ज्यांची चांदी होती ते सगळ्या खाली उतरून मारहाण करून सगळा जे मुद्देमाल होता चांदी, गोल्ड आणि स्पेअर पार्ट्स जे बसच्या डिक्कीमध्ये ठेवलेला होता ते पूर्ण काढून तिकडून ते पळून गेले। असा एक गुन्हा अर्ली मॉर्निंग वडगाव पोलीस स्टेशनला रिपोर्ट झाला। त्या अनुषंगाने लोकल ॲडिशनल SP, DYSP, पोलीस स्टेशनचे पूर्ण स्टाफ, लोकल क्राईम ब्रांचची टीम सगळे टीम फॉर्म करून वेगळे CCTVची तपासणी केली आणि वेगवेगळ्या पद्धतीने गोपनीय माहिती काढण्यात आली। त्यांच्यामध्ये जे मेन आरोपी होता अक्षय कदम ते निष्पन्न झाला आणि त्यांना आणि त्यांचे बाकीचे साथीदारांना मिळून ते गुन्हा केलेला होता असा निष्पन्न होण्यावरती सगळ्यांच्या पाठपुरावा करून गुन्ह्यामध्ये गेलेला पूर्ण मुद्देमाल तो आज रिकव्हर करण्यात आलेला आहे। म्हणजे पोलीस स्टेशनला रिपोर्टिंग झाल्यापासून जवळपास विदिन 12 तास ते पूर्ण गुन्हा उघडून मुद्देमालची पूर्ण 100% रिकव्हरी करण्यात आलेली आहे। त्यांच्यामध्ये जे बसचा क्लीनर आहे जैद बशीर अफगाणी, सैफू बशीर अफगाणी आणि त्यांचा भाऊ जैद बशीर अफगाणी त्यांनी ते टिप्स दिली होती की असा काहीतरी किमती मुद्देमाल जे आहे डेली बसमधून कोल्हापूर पासून मुंबईला डेली बेसिसवरती जातात आणि त्या अनुषंगाने ते पूर्ण कट जे आहे बाकीच्या लोकांनी सोबत रद्द केलेला आहे। आतापर्यंत 6 लोकांना ताब्यामध्ये घेण्यात आलेला आहे। 6 लोक या गुन्ह्यामध्ये निष्पन्न ताब्यामध्ये आहे आणि गुन्ह्यामध्ये 100% मुद्देमालाची रिकव्हरी करण्यात